आपल्याला नेहमी एक प्रश्न पडत नाही का? रोज सकाळी आपण उठतो, आपण दात घासतो आणि आपल्याला हा विचार येतो, की यार मी जो टूथपेस्ट वापरतोय, हा नेमका नीट आहे की नाही? माझे दात नीट साफ होतात की नाही? या असं तुम्हाला नेहमी वाटतं का? तर आज जो माझा व्हिडिओ आहे, तो ह्याच्यावर आहे, की नेमकं आपल्यासाठी कोणची टूथपेस्ट कामाची आणि कधी कोणची टूथपेस्ट वापरण्यात यावी. तर नमस्कार, मी डॉक्टर प्रद्युम्न डोईबळे, क्रांती डेंटल केअरमधून आपलं सगळ्यांचं या व्हिडिओसाठी स्वागत करत आहे. हा खूप कॉमन प्रश्न असतो, की टूथपेस्ट कोणची वापरायची? तर मी आज तुम्हाला टूथपेस्टबद्दल काही बेसिक माहिती देणार आहे. पहिली गोष्ट तर ही आहे, की टूथपेस्टचे खूप सारे प्रकार असतात. बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंटमधून आपल्याला कळतात. काही आपल्या आई-बाबांच्या टाईमपासून चालू आहेत, तेच आपण पुढे कंटिन्यू करत असतो. काही टूथपेस्टची आपल्याला चव आवडते म्हणून ती आपण वापरत असतो. पण ती आपल्यासाठी चांगली की नाही, हे आपण कसं कळणार बरे आपल्याला? तर त्याच्यासाठी आज मी तुमच्यासोबत वेगळ्या-वेगळ्या टूथपेस्टबद्दल बोलत आहे. पहिली गोष्ट, जनरली मार्केटमध्ये 3 प्रकारचे टूथपेस्ट असतात. पहिली टूथपेस्ट हे मेडिकेटेड टूथपेस्ट असतात. असे टूथपेस्ट जे काही स्पेसिफिक आजारांसाठी बनलेले आहे. जसं की तुम्हाला हिरडीला सळसळत आहे, या तुम्हाला दातांना सेन्सिटिव्हिटीचा त्रास आहे, यांच्यासाठी वेगळे टूथपेस्ट असतात. आपण जनरल नॉर्मल रोजच्या ब्रशिंगसाठी जे टूथपेस्ट वापरतो, हे जनरल पर्पज टूथपेस्ट हे वेगळे असतात. जनरली जे टूथपेस्ट आपण वापरतो, हे टूथपेस्ट कोणची वापरली ह्याच्यापेक्षा तुम्ही ती पेस्ट कशी लावता, किती वेळ वापरता आणि कोणत्या ब्रशच्या माध्यमाने तुम्ही दात घासता, हे जास्त महत्त्वाचं ठरतं. बरेचसे टूथपेस्टमध्ये आजकाल ॲडेड केमिकल्स असतात, जसं की चारकोल असतं, या सॉल्ट असतात, या काही स्पेसिफिक जेल असतात, काही क्रिस्टल्स असतात. हे जे सगळे ॲडेड केमिकल्स आहेत, या हे जे ॲडेड व्हॅल्यूज आहेत या टूथपेस्टमध्ये, हे आपल्या दातांना क्लीन करायला मदत करण्यासाठी असतात. दुसरी गोष्ट ही असते, की मेडिकेटेड टूथपेस्ट जसं की आपल्याला दाताला सळसळतं आणि दात सळसळल्यामुळे आपण बऱ्याचदा मार्केटमधून आपल्याला सेन्सिटिव्हिटीसाठी टूथपेस्ट भेटतात. ते आपण टूथपेस्ट घेतो आणि त्याच्याने दात घासतो आणि तुम्हाला बऱ्याचदा असं जाणवतं, की अरे, माझी दाताची ठणक गेली या बऱ्याचदा माझी दाताची ठणक जातच नाहीये, असं पण होतं. तर 2 गोष्टी लक्षात घ्यावे इथे, की पहिली गोष्ट तुम्ही कोणची टूथपेस्ट वापरली ही महत्वाची आहे. दुसरी गोष्ट सेन्सिटिव्हिटी ही दातांना पण होते आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजे सळसळणं हे हिरडींना पण होतं. हिरडीला वापरल्या जाणारी टूथपेस्ट तुम्ही दाताला वापरली तर ती काम करत नाही. तसेच दातावर वापरल्या जाणारी टूथपेस्ट हिरडीला लावली तर ती हिरडीवर काम करत नाही. म्हणून कोणची टूथपेस्ट कोणत्या आजारासाठी आहे, हे तुमच्या डेंटिस्टला भेटून एकदा त्याची नीट तपासणी करून घ्यावी आणि मग ही टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता की नाही, हे तुम्ही जरूर बघावं. तिसऱ्या प्रकारचे टूथपेस्ट आहे, ज्याला आपण व्हाईटनिंग टूथपेस्ट म्हणतो. बऱ्याचदा मार्केटमध्ये वेगळे-वेगळे प्रकारचे व्हाईटनिंग टूथपेस्ट येतात, जे आपल्याला गॅरंटी देतात, की एका आठवड्याच्या आत तुमचा दाताचा रंग एक शेडनी असं होईल, या तुमचे दात नेहमीसाठी व्हाईट राहील. तर हे कसं काम करतं? बरेचसे व्हाईटनिंग टूथपेस्टमध्ये वेगळे-वेगळे क्रिस्टल्स असतात, जे दातावरही लागलेले स्टेन, जसं की आपल्या भारतीय जेवणामध्ये हळद, मिरची या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात, ज्याचे स्टेन्स म्हणजे आपल्या दातावर हे स्टेन लागतात, ज्याच्यामुळे दात पिवळे पडतात. हे टूथपेस्ट दातावर लागलेले स्टेन्स काढायला मदत करतात. पण जर तुमच्या दाताला मार लागला आहे, तुमच्या दाताचा नॅचरलीच रंग जर पिवळा असेल या काळा असेल, अशा केसमध्ये हे टूथपेस्ट खूप चांगल्या मदतीने तुम्हाला मदत करू शकत नाही. याच्यासाठी टीथ व्हाईटनिंग नावाची प्रोसिजर असते, जे तुम्हाला एका डेंटल प्रोफेशनल कडून करून घेतलं तर तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट भेटतात. शेवटचा पॉइंट हा आहे, की मार्केटमध्ये आपल्या आई-बाबांच्या टाईमपासून बरेचदा आपल्याकडे पावडर्स भेटतात. ठीक आहे. हे जे पावडर फॉर्ममध्ये जे आपल्याकडे अवेलेबल असतात, ते आपण दातांवर, हिरडींवर लावतो आणि बोटाने आपण मसाज करतो व घासतो. आता हे पावडर्स हे आम्ही जास्त रिकमेंड करत नाही. ह्याचं कारण हे आहे, की हे पावडर्स खूप कडक असतात. ह्याचे जे पदार्थ आहेत, जे पावडर असते, ती जेव्हा तुम्ही दातावर लावता आणि ते घश्रण करतात. तर घश्रण झाल्यामुळे बऱ्याचदा दात वरचा घासून जातो. तुम्हाला कोणची टूथपेस्ट तुमच्या दातांसाठी चांगली आहे व योग्य आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर नक्की क्रांती डेंटल केअरला एक व्हिजिट द्या. आम्ही आपली पूर्ण मदत करू. धन्यवाद.